नास्तादैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण 21 नेताजींच्या कर्तृत्वाचाही सविस्तर उल्लेख. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच्या काळात जर्मनी इटलीच्या युतीने नेत्रदिमक विजय मिळविले. बलाढ्य मानल्या जाणाऱ्या फ्रान्सचा अवघ्या 8 दिवसात पाडाव झाला आणि इंग्लंड अत्यंत अडचणीत सापडले होते. आपल्यावर सत्ता गाजविणारे इंग्रज असे खिंडीत सापडले असताना त्या परिस्थितीचा मिळेल तितका फायदा उठविलाच पाहिजे याबद्दल भारतीय नेत्यांमध्ये एकमत होते. परंतु त्यासाठी महायुद्धाबाबत भारताने काय निश्चित भूमिका घ्यावी याबद्दल मात्र एकमत होत नव्हते. इंग्लंड, फ्रान्स वगैरे दोस्त राष्ट्रांचा साम्राज्यवाद, वसाहतवाद मुळापासून उपटून काढला पाहिजे याबद्दल पंडित जवाहरलालजींची आग्रही भूमिका होती. जर्मनी इटलीच्या नाझी फॅसिस्ट तत्त्वज्ञानाला मानवेंद्ररॉय प्रभृतींचा सक्त विरोध होता. इंग्रजांच्या शत्रुसमवेत देखील हात मिळवणी करणे शक्य नव्हते. साहजिकच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण या परिस्थितीत लागू पडत नव्हते. आणि त्यातच भर म्हणून की काय, भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी कुणाही भारतीय नेत्याला विश्वासात न घेता इंग्लंड, फ्रान्स समवेत भारतही युद्धात सक्रिय सहभाग घेईल अशी एकतर्फी घोषणा केली. वातावरण तापले. नेत्यांची धरपकड सुरू झाली. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद अधिकच तीव्र झाले. महात्माजी प्रणित असहकाराने आणि अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी सशस्त्र क्रांती हा एकच मार्ग आहे असे सुभाषबाबूंचे मत होते. महात्माजीं इतकीच लोकप्रियता लाभलेल्या सुभाषचंद्र बोसना इंग्रजांनी जुलै 1940 मध्ये भारत संरक्षण कायद्याखाली तुरुंगात डांबले. अद्याप त्यांना नेताजी ही उपाधी लावण्यात येत नव्हती. स्वाभाविकच त्यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या गुप्तपणे सक्रिय असलेल्या पक्षाच्या हालचालींना खीळ बसली. परंतु तुरुंगातून मुक्त झाल्याशिवाय काहीच करणे शक्य नव्हते. शेवटी नेताजींनी बंगालच्या तत्कालीन राजपालांना पत्र लिहून आपण आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे कळविले. या बेकायदेशीरपणाचा आणि अन्यायाचा मला अगदी उबग आला आहे. मुक्तता किंवा प्राणत्याग हे दोनच पर्याय उरले आहेत. पहिला पर्याय मला उपलब्ध नाही, त्यामुळे मी दुसरा स्वीकारित आहे. हुतात्म्यांच्या रक्तावरच यशोमंदिरे उभारली जातात याची मला पूर्ण कल्पना आहे. हुतात्मा नष्ट होतो, परंतु त्याचे विचार, त्याची ध्येय मंदिरे कधीच नष्ट होत नाहीत. मी गेलो तरी माझे विचार, माझी ध्येये मनात बाळगणारे हजारो भारतीय निर्माण होतीलच. आणि माझ्या मरणाने जर देश स्वतंत्र होत असेल तर त्यासाठी मी आनंदाने तयार आहे. युवक पिढीत असामान्य लोकप्रियता असलेल्या नेताजींच्या जीवाचे जर काही बरेवाईट झाले तर आगीचा केवढा डोंब उसळेल याची इंग्रज शासनाला पुरेपूर कल्पना होती. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त प्रसिद्ध करून नेताजींना मुक्त केले. परंतु त्यांच्या राहत्या घरीच त्यांना सक्त नजरकैदेत ठेवले. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली जात होती. अशा अवस्थेत काही दिवस गेले आणि एक दिवस अचानक वार्ता आली. सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून निसटले, फरारी झाले. नेताजी नजरकैदेतून कसे सटकले हे गूढ अद्यापि उकललेले नाही. फक्त इतकीच माहिती उपलब्ध आहे की त्यांनी पठाणाचा वेश घेऊन झियाउद्दीन हे नाव धारण केले आणि 2 सहकाऱ्यांच्या मदतीने अफगाणिस्तानात प्रवेश केला. त्यांना पुश्तू पठाणांची मातृभाषा अवगत नव्हती. म्हणून त्यांनी मुक्या बहिऱ्याचे सोंग वठविले. अफगाणिस्तानातून रशिया, मॉस्को मार्गे ते जर्मनीत पोहोचले.
हिटलर समवेत वाटाघाटी करून पाणबुडीने जपानमध्ये जाऊन पोचले. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून महायुद्धातील आशियाई आघाडी उघडली होती. मलेशिया, सिंगापूर, अंदमान निकोबार वगैरे प्रदेश ताब्यात घेतला होता. रासबिहारी बोस 1924 मध्येच परागंदा होऊन जपानमध्ये स्थायिक झाले होते. त्यांच्या हिंदी स्वराज्य संघाच्या मलेशिया, बँकॉक, सिंगापूर, शांघाय, हाँगकाँग वगैरे शाखांतून 7.5 लाख सहकारी होते. त्यांनी नेताजींना सिंगापूर येथे बोलावून मलेशियात पाडाव झालेल्या इंग्रजांच्या सेनेतील सर्व जवान गोळा केले होते. त्यांच्या सहाय्याने आझाद हिंद फौजेची निर्मिती केली आणि सुभाषचंद्र नेताजी बनले. सिंगापूर येथील कॅथे या इमारतीतील सभेत नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि अर्जी हुकूमत ए आझाद हिंद या अस्थायी हिंदी शासनाची स्थापना केली. जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेटे या नव्या शासनाच्या स्वाधीन केली. त्यांची नावे अनुक्रमे शहीद बेट आणि स्वराज्य बेट अशी ठेवण्यात आली. जनरल टोजो या जपानी युद्धप्रमुखासमवेत विचारविनिमय करून नेताजींनी भारताच्या ईशान्य सरहद्दीवर आक्रमण करून मौजे ठाणे जिंकले आणि तेथे भारतीय हद्दीत तिरंगा फडकविला. नेताजींनी आपल्या सेनेला मीरजच्या हिंदी पलटणीची आठवण म्हणून तीच घोषणा दिली होती, चलो दिल्ली. आणि आपसांत अभिवादनासाठी जय हिंद. जपानचे विमानदल अमेरिकेसमवेत युद्धात गुंतले आणि आझाद हिंद सेनेची प्रगती इम्फाळपासून 40 मैलावर असताना खुंटली. या मोहिमेत 5,000 हिंदी सैनिक कामी आले. हा सारा इतिहास अद्याप पूर्णपणे बाहेर आला नाही, परंतु द्रष्टा नॉस्ट्राडेमस मात्र सर्व काही माहीत असल्याप्रमाणे सांगतो. पहिल्या शतकातील 98 क्रमांकाची चतुष्पदी पहा. थोर नेता देशाबाहेर हजारो अनुयायी गोळा करील, त्यांना वेगळीच भाषा, वेगळेच शिक्षण देईल, पाणबुडीतून गुप्तपणे प्रवास करील, अनोळखी मुलखात 5,000 लोक प्राणत्याग करतील. पाश्चात्य लेखकाच्या मते नेपोलियन क्रीट थेसेले बेटांजवळून इंग्रज नौदलाला डावलून पळाला. मागे सुमारे 5,000 सैनिक राहिले अन तो फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरला. 1798 याचे हे वर्णन असावे. पण नेपोलियनच्या काळात धातूच्या पाणबुड्या नव्हत्या आणि लाकडी गलबते पाण्याखालून प्रवास करू शकत नाहीत. श्रीमती एरिका चिथम यांना देखील हा संदर्भ मान्य नाही, पण त्यांना नेताजींच्या इतिहासही ज्ञात नाही. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा होईल, पण जर्मन वंशीय स्विस भविष्यवेत्ता डेव्हिड डेव्हिसन याने 1924 मध्ये प्रोफेसीज ऑफ द पिरॅमिड्सची भविष्यवाणी नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. पिरॅमिडमधील विविध कक्षांतील भिंतींवर चित्रलिपीत हिरोग्लिफस बऱ्याच घटनांचे भविष्यकथन केलेले आहे. हे भविष्यकथन आणि त्याच घटनेचे साम्य नॉस्ट्राडेमसच्या कोणत्या तरी चतुष्पदीत आढळल्यास ती गोष्ट अटळ नीती आहे, असे प्रतिपादन डेव्हिडसन याने केले. डेव्हिडसनच्या या ग्रंथाचा त्या काळात बराच बोलबाला झाला होता. या ग्रंथातील इतर भविष्यकथनासमवेत त्याने भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी 1947, पाकिस्तानची निर्मिती 1947 आणि त्यानंतर फाळणी 1971, पाकिस्तान आणि बांगलादेश हेही स्पष्टपणे नमूद केले आहे. सुदानचा प्रख्यात भविष्यवेत्ता अल मेहंदी हा सुफी
विरक्त ईश्वरोपासक पंथाचा अनुयायी होता. त्यानेही वरील गोष्टींचे भाकीत केले आहे. इतकेच नव्हे तर एक दिवस इजिप्त आणि पॅलेस्टाईन यांच्या दरम्यान गुप्तपणे मैत्रीचा करार केला जाईल असे विधान केले आहे आणि या करारानुसार दोघे मिळून इस्रायल विरुद्ध उठाव करतील असे भाकीत केले आहे. नास्तादेमसला गुरुस्थानी मानणाऱ्या अमेरिकन भविष्यवेत्त्या श्रीमती जीन डिक्सन यांची भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात एक विलक्षण भाकीत निवेदन कथा त्या काळात जगभरातील वर्तमानपत्रात गाजली होती. 1944-45 स्वातंत्र्यपूर्वकालीन अखंड भारतात अनेक नेते होते. त्यांपैकी साधारणतः दुसऱ्या फळीत मोडणारे सर सिकंदर हयात खान यांचे नाव अनेकदा वर्तमानपत्रांतून झळकत असे. 1942ची भारत छोडो चळवळ भरात आल्यानंतर 1943 सर सिकंदर हयात खान इंग्रज सरकारची नजर चुकवून अमेरिकेत सटकले. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांची श्रीमती जीन डिक्सन यांची भेट झाली. भविष्यकथन आणि ज्योतिषशास्त्रावर मुळीच विश्वास नसलेले सर सिकंदर हयात खान त्यांना म्हणाले, मला स्वतःबद्दल काहीही जाणून घेण्याची इच्छा नाहीये आणि मी तुम्हाला त्याबद्दल काही विचारणारही नाहीये, परंतु तुमच्यात नास्तादेमस प्रमाणेच काही अतिंद्रिय शक्ती आहेत असे सांगण्यात आलंय, म्हणून केवळ एकच प्रश्न विचारू इच्छितो, माझ्या प्रिय देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळणार आहे? जीन डिक्सन यांनी काही क्षणातच सांगितले, तुमच्या देशाला आजपासून 4 वर्षांनी म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळेल. त्याची औपचारिक घोषणा 20 फेब्रुवारी 1947 रोजी केली जाईल. मात्र त्याबरोबर हेही लक्षात ठेवा, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून तुम्ही इतके आतुर झाला आहात, त्या देशाचेच तुम्ही कट्टर शत्रू बनाल. डिक्सन बाईंच्या एकंदर सांगण्यावर त्यांचा मुळीच विश्वास बसला नाही. दिवस भराभर सरत गेले आणि डिक्सनबाईंनी सांगितलेला दिवस उजाडला. सर सिकंदर हयात खान यांनी बाईंना फोन लावला. तुम्ही सांगितलेला दिवस उजाडलाय, पण कोणतीही घोषणा अद्याप झाली नाहीये. श्रीमती डिक्सन हसून उत्तरल्या, सर साहेब, बरेच तास अद्याप शिल्लक आहेत आणि इंग्लंडमधील दिवस अद्याप सुरू व्हायचा आहे, तेव्हा थांबा आणि पहा. आणि खरोखरच काही तासांनी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला स्वतंत्र करण्यात येणार असल्याची घोषणा पार्लमेंटमध्ये केली. त्यानंतर सुमारे 6-7 महिन्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान भारतातून फुटून स्वतंत्र देश बनला. सर सिकंदर हयात खान पाकिस्तानात गेले आणि भारताचे कट्टर शत्रू बनले. ही सर्व भाकिते नास्तादेमसने आधीच सांगितली होती. त्याला गुरु मानणाऱ्या या भविष्यवेत्त्यांनी त्याच्या भविष्यवाणीचा आधार घेतच तिला दुजोरा दिला आहे. याचा निष्कर्ष एकच, नियती अटळ असते हेच खरे. प्रकरण 21 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.